गोंदिया के केटीएस अस्पताल स्थित सखी वन स्टॉप सेंटर ने संवेदनशीलता और तत्परता का शानदार उदाहरण पेश करते हुए 2 लापता महिलाओं को उनके परिवारों से मिलाया। बिहार के नालंदा में की रहने वाली रिंकू देवी पिछले 1 महीने से लापता थी। रावणवाड़ी के पास भटकती मिली महिला की सूचना पर पुलिस ने उन्हें सखी सेंटर पहुंचाया। वे भुसावल की रेखा राठौर रामनगर क्षेत्र में गश्त के दौरान मिली। मानसिक रूप से अस्वस्थ होने के कारण वो अपनी पहचान स्पष्ट नहीं बता पा रही थी। सेंटर के काउंसलरों ने ध्यानपूर्वक दोनों महिलाओं से बातचीत कर जरूरी जानकारी जुटाई और उनके परिजनों का पता लगाया। इसके बाद सभी कानूनी औपचारिकताएं पूरी कर दोनों महिलाओं को उनके परिवारों के सुपुर्द कर दिया गया। सखी वन स्टॉप सेंटर की इस पहल ने 2 परिवारों की खुशियां लौटाने का सराहनीय कार्य किया है। आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना तिथल्या गावकऱ्यांना आढळल्यामुळे त्यांनी 112 वर कॉल केला आणि रावणवाडी पोलीस स्टेशन मार्फत तिला वन स्टॉप सेंटरला दाखल करण्यात आले होते। इथे आल्यानंतर ती नुसती रडायची। तिला जेव्हा माहिती विचारायचा प्रयत्न केला तर फक्त ते माझं कोणीच नाही, माझ्या मुलांना कोणीतरी चाकू खुपसून मारला आहे, मी एकटीच आहे असे सांगायची। 2 दिवस इथं ठेवल्यानंतर तिला हळूहळू विचारायला सुरू केले। त्यांनी तिनं आपला बिहार गावचा म्हणजे ऍड्रेस दिला आणि त्या आधारावर तिच्या फॅमिलीपर्यंत आम्ही पोहोचलो। जेव्हा त्या गावातल्या प्रधान जसं आपल्याकडे पोलीस पाटील असतात तसंच प्रकारे तिकडे गाव प्रधान असतो, त्यांना विचारलं असतं। त्यांनी सांगितलं की यांचा पूर्ण परिवार आहे आणि गावातले त्याचा जो परिवार आहे नाशिक इथे कमवायला गेलेला आहे म्हणून। मग आम्ही नाशिक इथे संपर्क साधला आणि तिच्या मुलांपर्यंत पतीपर्यंत पोहोचलो। तेव्हा त्यांनी सांगितलं की 29 तारखेपासून ही महिला घरून रात्री 11 वाजता बेपत्ता झालेली आहे आणि तिचा खूप शोध पण घेतला। मग आम्ही त्यांना बोलवलं, ते लोक रात्री उशिरा 11 वाजतापर्यंत आलेत आणि त्यांचं हँडओव्हर आम्ही केलं। तर आमच्याकडे 24/7 सेवा कार्यरत असतात, तिथे सर्व कर्मचारी असतात आणि कोणत्याही वेळी कोणत्याही पद्धतीची महिला आली असली तरी आम्ही इथे तिला सर्व सोयी सुविधा पुरवतो। टिफिन वगैरे, खाण्यापिण्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था इथे केली जाते आणि माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटर 24/7 चालू आहे आणि अशा पीडित महिलांसाठी तसेच जे घरेलू समस्याग्रस्त आहेत, घरेलू हिंसाचार संबंधित काही महिला आहेत, अशा महिलांचे निराकरण या सेंटर मार्फत